हे काय? आता ही कार काढायची कशी? ओ माय गॉड, व्हॉट अ सीन! एवढ्या थंडीचे कुठे चालले हे हरण? झालं आता, गाडी जाम झाली. ओ माय गॉड, किती मोठा बर्फाचा तुकडा आहे हा. चला मग घसरगुंडी करूया स्नोवरती. 1 2 3. आर यू रेडी? ओके, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. देअर इज वन बिग ब्रेकिंग न्यूज. येस, पण आता सध्या चला एक चक्कर मारून येऊ कारमध्ये, कारण कारलाही गरम केलंच पाहिजे. बाहेर किती स्नो झाला आहे हे बघायला म्हणून आले होते, आणि काय समोर इतका सुंदर सीन दिसला. बरं झालं माझ्या हातामध्ये फोन होता, रेकॉर्डिंग चालू होतं, आणि पटकन मग ह्यांना कॅप्चर करता आलं. एक नाही, दोन नाही, तीन हरणं एवढे थंडीचे उड्या मारत चालले होते. त्यांना एकदम अचानक समोर बघून पहिले तर काही कळालंच नाही की काय आहे, कुठून आलंय, आणि एवढं फास्ट स्पीडमध्ये होते ते. 1 सेकंडमध्ये तर ते इकडून तिकडे पास पण झाले. आता हा व्हिडिओ मी जरा स्लो मोशनमध्ये केला आहे म्हणून एवढं आपल्याला म्हणजे बघायला मिळत आहे, नाहीतर फ्रॅक्शन ऑफ सेकंड ते हरणं माझ्या समोरून असे क्रॉस झाले होते. तर आता आमच्या इथे स्नो स्टॉर्म होणार आहे ह्याची सारखी वॉर्निंग येत होती, आणि त्यामुळे मग हे कार आम्ही आता गॅरेजमध्ये पार्क करत आहेत. युजली आम्ही कार आमच्या घराच्या समोर बाहेर पार्किंग लॉटमध्येच करतो, पण आता स्नोफॉल होणार आहे, विंटर स्टॉर्म येणार आहे, एवढं सगळं न्यूजमध्ये चालू आहे. तर म्हटलं की सेफर साईड कार पार्क करून ठेवू गॅरेजमध्ये, म्हणजे जरा सेफ राहील. आणि मग सकाळी उठल्यानंतर घराच्या प्रत्येक अँगलमधून बघत होते की कुठून कुठून किती स्नोफॉल झालेला आहे, की कसं दिसतंय सगळीकडचं, घराची बॅक साईड, फ्रंट साईड. आणि मग स्नो स्टार्ट झाला होता, आणि हळूहळू आता स्नो ॲक्युम्युलेट व्हायला लागला आहे. तर मग एकदा स्नो झाल्यानंतर तेच असतं एवढं ना, की असं वाटतं की कधीच एकदा स्नोमध्ये जाऊ आणि स्नो एन्जॉय करू, असं होतं, राहवतच नाही. आणि साडी घालून तर एक स्नो शूट झालंच पाहिजे. आय डोंट नो सॉन्ग ॲड करता येतं की नाही, नाहीतर मग परत कॉपीराईटचा प्रॉब्लेम व्हायचा. एव्हरी इयर फर्स्ट स्नोफॉल झाला की साडी घालून फोटोशूट करायचा मोह काही आवरत नाही. प्रत्येक वर्षी मी साडी घालून फोटोशूट केलेलं आहे. पण आता चला, थंडी वाजायला लागली आहे बाहेर चांगलीच, बस झालं आता साडीचं कौतुक. स्नोफॉल चालूच आहे कंटिन्युअसली, आणि आता भरपूर स्नो पण ॲक्युम्युलेट झाला आहे सगळीकडे. तर हे सगळं अगदी व्हाईट सीन, आणि थंडी पण मग तेवढीच असते. आज रथसप्तमी आहे, 1-2 फ्रेंड्स येणार आहेत हळदी कुंकाला. आता ना मी इथे एक उखाणा घेत आहे. नाव घेत आहे. इंस्टाग्रामच्या फिल्टरपेक्षाही सुंदर आहे बर्फाचं रूप, आणि एवढ्या थंडीतही राहुलचं नाव घ्यायला मला आनंद होतोय खूप. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. उखाणा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता बाहेर स्नोमध्ये स्लेडिंग करायची तयारी चालू झालेली आहे. 3-4 लेयर्स घालून व्यवस्थित पॅक होऊन आम्ही आता बाहेर स्नोमध्ये खेळायला, स्लेडिंग करायला निघालो आहोत. काय माहिती, कदाचित काय माहिती नाही, ॲक्च्युली खरं तर हो, हा आमचा शेवटचा स्नो असेल US मधला. आणि तेच म्हणजे असं वाटतं की छान पण आहे आणि मिस पण करू, दोन्ही गोष्टी आहेत. कळेलच तुम्हाला आता मी असं का म्हणते आहे. हो, कारण की आम्ही अमेरिका सोडून भारतामध्ये वापस येतोय. येस, वी आर मूव्हिंग बॅक टू इंडिया. माहिती नाही, मिक्स इमोशन्स आहेत. ओके, फॉर नाऊ स्नो एन्जॉय करूयात. ह्या विषयावरती मी बोलेलच डिटेलमध्ये माझ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये. सो आता इथून पुढचे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असतील. खूप काय काय हॅपनिंग आहे, बरंच काही चालू आहे लाईफमध्ये, ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. सो व्हिडिओ प्लीज नक्की बघा. तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिली ह्यांना पण माझं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि त्यामुळे काय होईल की जेवढे जास्त व्हिडिओ बघितल्या जातील
तर मला पण छान वाटेल आणि मग इथून पुढे व्हिडिओ बनवायला थोडंसं मोटिवेशन मिळेल. सो प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. दॅट रिअली मीन्स अ लॉट टू मी. तर इथे आमच्या घरासमोर एक छोटीशी हिल आहे. तिथे मुलं दिवसभर स्लेडिंग करत असतात. तर मग मी पण निघाले होते बाहेर. तर मग विचार केला की चला मुलांसोबत आपण पण एन्जॉय करूया. आणि आपण गेलो की मुलांना पण आवडतं, त्यांना पण छान वाटतं की आपल्यासोबत आपले पॅरेंट्स पण प्ले करताय. इथे त्यांचे फ्रेंड्स पण आहेत. ते सगळे मिळून हेच चालू असतं. स्नोफॉल झाला की दिवसभर बाहेर जायचं, स्नोमध्ये खेळायचं. मग अर्ध्या तासाच्या नंतर जरा थंडी वाजायला लागते. एवढं पॅकअप, एवढे लेअर घातलेले असून सुद्धा अर्ध्या तासानंतर जरा थंड वाटायला लागतं की मग घरात यायचं. जरा मग काय हॉट कोको वगैरे घ्यायचं, नाहीतर सूप प्यायचं, अर्धा एक तास घरात बसायचं आणि परत लगेच अजून खेळायला म्हणून बाहेर जायचं स्नोमध्ये. दिवसभर सगळं हेच चालू असतं. आणि मेन म्हणजे स्कूलला पण सुट्ट्या आहेत. रोज एक एक दिवस स्कूलचा फोन येतो की उद्या स्कूल बंद, स्कूल विल बी क्लोज टुमारो. हेच चालू आहे. रोज फोन चेक करत असतो की मेल आला आहे का, काही स्कूलचा काही मेसेज आला आहे का. फोन तर येतोच, फॉर नो शुअर गॅरंटीड फोन येतो की स्कूल्स विल बी क्लोज टुमारो म्हणून. आणि झालं, फोन एकदा ऐकला की दोघी जणी एकदम खुश होऊन जातात की पण ॲक्च्युली त्यांना ह्या वीकमध्ये स्कूल मिस करायची नव्हती. त्यांना स्कूलमध्ये जायचं होतं. त्यांच्या फ्रेंड्ससोबत जेवढा जास्त टाईम त्यांना स्पेंड करता येईल तेवढा स्पेंड करायचा होता. पण हे पण आहे, स्कूल नसल्यामुळे फुल डे विदाऊट एनी टेन्शन मस्त स्नो एन्जॉय करता येतो आहे. इथे आम्ही सगळेजणं स्नोमध्ये मग खेळत होतो. अर्णाच्या जॅकेटच्या इनसाईड थोडा स्नो गेला, त्यामुळे मग मी त्याचं स्नो जरा काढत होते. आणि तोपर्यंत मग इकडे तर काय स्नोमधून म्हणजे खेळणं कधी संपतच नाही. चला घरी म्हटलं तरी यायचंच नसतं. किती पण थंडी वाजू, स्नोचं काही जरी झालं तरी श्रेयाने तर ग्लोव्हसुद्धा नाही घातलेले हातामध्ये, तरी पण म्हणजे स्नोमध्ये खेळायचंच होतं. एवढं त्या स्नोची क्रेज आहे. माहिती नाही आता इंडियात आल्यावरती गरमीचा किती त्रास होईल की काय होईल. आता तेच एक वाटत होतं की इथे तर आहे, स्नो चालू आहे म्हणजे अगदी असं होईल की फ्रीझरमधून ओव्हनमध्ये गेल्यासारखं होईल. एवढ्या थंडीतून एकदम गरमीच्या ठिकाणी जायचं आणि तो चेंज कसा असेल, म्हणजे तो कसा हँडल होईल ते बघावं लागेल. आणि ते सगळं शेअर करेलच मी तुम्हा सगळ्यांसोबत. आणि अजून एक मेन गोष्ट म्हणजे मी आज व्हॉईसवरती बराच वर्क केलेला आहे. माईक वगैरे पण यूज केला आहे. तर मागच्या व्हिडिओला पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ऑडिओमध्ये काही फरक वाटतोय का. पहिल्या माझ्या व्हिडिओजपेक्षा ह्या व्हिडिओचा साऊंड चांगला येतो आहे का. कारण की आता मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की आवाज नीट ऐकू येत नाही म्हणून. तर मग मी माईक ऑर्डर केले होते आणि तेच आता जॉईन करून माईक थ्रू रेकॉर्डिंग केलेलं आहे. तर मग मला कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा की आता ह्या व्हिडिओचा साऊंड ऑडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे. म्हणजे मला कळेल की नेमकं काय आहे, माईकचा प्रॉब्लेम आहे की आता अजून दुसरं काही सेटिंग वगैरे आहे जे मला चेक करावं लागेल. तर प्लीज मला नक्की सांगा. कमेंट्समध्ये तुम्ही मला सांगितल्या काही गोष्टी सजेस्ट केल्या तर मग मला त्याचा म्हणजे खूप त्या हेल्पफुल होतील. आणि आता कसं ना, चॅनल नवीनच आहे त्यामुळे मी पण अजून शिकतच आहे की कसं इम्प्रूव्ह करायचं, काय प्रॉब्लेम्स येत आहेत काय नाही. तुम्ही पण मला हेल्प केली, कमेंट्समध्ये मला सांगितलं की काय करायला पाहिजे काय नाही, तर मला अगदी आवडेल आणि त्याच्याने व्हिडिओज पण मग चांगले बनतील. आणि इथे आता आम्ही घरी यायला निघालो आहोत आणि घरी येताना मग तेच आहे की अजूनही किती तास स्नोमध्ये खेळता येईल, काय काय करता येईल चालूच होतं. आणि आता व्हिडिओच्या शूटिंगसाठी म्हणून अजून थोडंसं जास्तीच की मग तिथे कॅमेरा ॲडजस्ट केला होता आणि चेक करत होते की कुठपर्यंत विजिबिलिटी म्हणजे दिसतंय काय नाही. आणि मग त्याप्रमाणे मी पण म्हणलं राहुलला की तुम्ही बसा एकदा, तुम्हाला पण मी स्लायडिंग करते कसं वाटतं. म्हणजे आम्ही तर हिलवरती केलंच आहे तसं सगळ्यांनी स्लायडिंग, त्यामुळे त्याचं काही नाही आहे.
पण हे इथे एकदा व्हिडिओसाठी म्हणून. तर गाईज प्लीज लाईक करा व्हिडिओजला जर तुम्हाला आवडत असेल अशा टाईपच्या गोष्टी बघायला. आणि ॲक्च्युली काय ना, आम्ही स्नोमॅन करायचं ट्राय करत होतो, पण ह्या वर्षीचा स्नोफॉल एवढा डिफरंट आहे ना की त्याचा असा सर्कल बॉल बनतच नव्हता. स्नोमॅन बनवणं इम्पॉसिबलच होतं. आणि हा स्नो म्हणजे आत्तापर्यंत खूपदा स्नोफॉल झाला, पण तो कसा ना असा फ्लेक्स असायचा, स्नो फ्लेक्स असायच्या आणि त्याला असं छानपैकी ते राऊंड अप व्हायचा आणि बॉल बनवता यायचा, त्याचा स्नोमॅन छान बनायचा. पण ह्यावेळेसचा स्नोफॉल इतका डिफरंट आहे आणि असा अगदी सँडसारखा, सँड कशी असते अगदी तसा. म्हणजे आम्ही बाहेर पण स्नोमध्ये एवढं खेळलो, पण घरात आल्यानंतर काही जॅकेट ओले नाही, शूज ओले नाही, काही नाही, अगदी ड्राय होतं सगळं. जसं आपण म्हणजे अगदी व्हाईट सँडमध्ये जाऊन आलो असंच होतं. पण त्यामुळे स्नोमॅन बनवता येत नव्हता, तोच एक प्रॉब्लेम होता. पण बाकी मग स्लेडिंगसाठी वगैरे तर ऑसम, सुपर ऑसम स्नोफॉल झालेला होता. आणि इथे नेक्स्ट डेला आम्ही गॅरेजमधून गाडी बाहेर काढली आणि ती जरा जाम झाली होती, चालतच नव्हती पुढे. आय थिंक त्याच्या टायरमध्ये ना स्नो अडकला होता त्यामुळे. तर तेच आता हळूहळू तर गाडीला चालू करायचं ट्राय पण करत होतो, कारण की कार जर बाहेर नाही काढली तर त्याचं इंजिन वगैरे म्हणजे ती डिस्चार्ज होऊ शकते एवढ्या थंडीमुळे. त्यामुळे रोज एक चक्कर मारायची असं होतं, कारण की ऑफिस वगैरे असं तर नव्हतंच काही, सगळं बंदच होतं, स्कूल बंद, त्यामुळे बाहेर जायचं काही काम नव्हतं. चला आता इथे मी गॅरेजमध्ये आहे, तर गॅरेजचा डोअर वगैरे क्लोज करून आपण समोर जाऊया. म्हणजे राहुल कार घेऊन घरापुढे येत आहेत, मग तिकडनं कारमध्ये एक चक्कर करायला जाऊया. आय नो व्हिडिओ आजचा खूप मोठा बनत आहे, पण काय करणार, बाहेरचा व्ह्यूज एवढा छान आहे, स्नोमधल्या क्लिप्स खूप आहेत आणि आहे असं वाटतं की आता एवढं छान स्नोचं सगळं सीन आहे बाहेर, तर तो तुमच्यासोबत शेअर करावा. खूप मोठं झालेला होता व्हिडिओ, तरी पण मी एडिट करत करत त्याला एवढं 19-20 मिनिट्सवरती आणलेला आहे. हा मला माहिती आहे, तरी पण हा पण खूपच लॉंग होतोय, पण आहेच एवढा ब्युटिफुल स्नो. आय होप सो की तुम्हाला पण बघायला छान वाटत असेल, मजा येत असेल, की बोरिंग होतंय ते पण सांगा. म्हणजे मग नेक्स्ट व्हिडिओची लेंथ मी तशी कमी जास्त ठेवेल, तेही मला कळेल. आणि आम्ही इथे आता वॉकला निघालो होतो. हा अजून नेक्स्ट डे आहे. हा अर्णाचा श्रेयाचा स्कूल बसचा स्टॉप आहे, तर त्यामुळे तेच बघत होते तिथे की सगळा स्नो पाईलअप झालेला होता आणि स्कूल वगैरे तर सगळे बंदच आहेत, त्यामुळे स्कूल बस वगैरेचा काही प्रश्नच नव्हता. स्कूल बसचा स्टॉप घराच्या अगदी जवळच आहे, त्यामुळे त्यांना काही सोडायला किंवा घ्यायला जायची गरज लागत नाही, त्या त्यांचंच जातात. आणि इथे आता आमच्या घराच्या जवळच एक पार्क आहे आणि इथे आम्ही आलो होतो. तर ह्या पार्कमध्ये आल्यानंतर आता एकतर पायच जात नव्हता, स्नो एवढा जाम झालेला होता की कुठे पाय ठेवायला जागाच नव्हती आणि पाईलअप एवढा मोठा झालेला होता. पण आणि ह्या स्नोमध्ये वॉक करताना युजली कसं होतं ना की सॉफ्ट स्नो असतो, पाय आतमध्ये Okay, जातो. see this hard snow? If you just jump on it, get rid of the cracks, all the hard snow, that's all rock solid. Then, at the bottom, you'll see soft snow. Wow, So it's soft so snow is soft. Under, all the hard snow. wow, awesome. Yeah, it's so soft. Oh my god, but this is so cold. तर मग तेच आहे, श्रेया सांगत होते की स्नोवरतून कसं हार्ड आहे आणि त्याच्यावरती जम्प केल्यावरती क्रॅक्स जातात आणि मग त्याच्या खाली सॉफ्ट स्नो आहे म्हणून. त्यांचं दिवसभर हेच काम चालू असतं, स्नो डिटेक्ट स्नोचं सगळं डिटेक्शन करून झालेलं आहे. तर पार्कमध्ये मग आल्यानंतर पार्कचं पूर्ण व्ह्यूज चेंज झालेला होता, एवढं सुंदर दिसत होतं पार्क, सगळीकडे व्हाईट व्हाईट. आणि हा स्नो डिफरंट असल्यामुळे तेच आहे की झाडांवरती काही स्नो दिसणार नाही, नाहीतर युजली काय होतं की सगळ्या झाडांवरती वगैरे असा स्नो जमा होतो, सगळं व्हाईट व्हाईट होतं. पण हा हेवी स्नो असल्यामुळे तो नव्हता राहिला झाडांवरती. आणि इथे किती स्नो असो, थंडी असो, काहीही असो,
डॉग्सला वॉक करायला घेऊन जावंच लागतं. तर पार्कमध्ये झिपलाईन होती. मग चालू झालं या दोघींचं की नाही आम्हाला एकदा झिपलाईन करायचीच आहे म्हणून. पण झिपलाईन करताना ना म्हणजे एवढी हवा लागत होती, कारण की तेवढ्या स्पीडने आपण जातो आणि थंडगार वारं लागत होतं. तरी पण त्यांना झिपलाईन करायचीच होती. काही ऐकत नाहीत. Oh, the weather outside is frightful, but the fire is so delightful. And since we've no place to go, let it snow, let it snow, let it snow. It doesn't show signs of stopping, and I brought some corn for popping. The lights are turned way down low. Let it snow, let it snow. इथे वॉक करताना एवढा मोठा एक स्नोचा पीस होता. म्हटलं चला उचलून तर बघू. इतका हेवी होता ना अगदी खूप, आणि त्याच्या आतमधून खाली दिसतं आपल्याला की सॉफ्ट स्नो आहे. पण खूप हार्ड झालेला होता. हा स्नो ह्यावेळेस वेगळा स्नोफॉल झाला होता, असं कधी होत नाही. आर्क्टिक कोल्ड त्याच्यामुळे झालं होतं. इतकी जास्त थंडी आहे आता सध्या, म्हणजे आजपर्यंत -फॅरेनहाईटमध्ये गेलेलं टेम्परेचर. आजपर्यंत कधी असं झालं नव्हतं. खूपच जास्त थंड होतं. तर इथे आमच्या कम्युनिटीमध्ये इथे एक लेक आहे. हे जे दिसतंय ते लेक आहे. तिथे पाणी असतं युजली, पण आता हे सगळं फ्रीज झालेलं आहे. तर मग त्याच्यावरतीच स्नोचे हे असे बॉल्स टाकत होतात आणि ते त्याच्यावरतून स्लाईड होत होते. हे खेळण्यामध्ये किंवा ते स्लाईड झालेला स्नो बघण्यामध्ये पण एक वेगळीच मजा येत होती. आणि मुलांसोबत गेल्यामुळे मुलांना पण छान वाटलं की त्यांच्यासोबत आम्ही पण एन्जॉय करतोय ते बघून. ते पण हॅपी झाले अगदी. आणि मग काय, आपण एकदा केलं की त्यांना अजूनच जास्ती करायचं असतं. मग इथे आम्ही खूप वेळ टाईम स्पेंड केला. बराच वेळ इथे करत होतो. स्नोला स्लाईड करून बघत होतो कोणाचा किती लांब जातोय आणि काय नाही चालू होतं. आणि मग तेच की चला वापस, चला वापस. तर मग असं माझं चालू होतं की आता निघूयात म्हणून. आणि हे असं लेक दिसत होतं लांबून. किती सुंदर व्ह्यू आहे, खूपच छान आहे. नक्कीच भारतात आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या मिस होतील ना. आणि पण तिथे एक नवीन मेमरीज तयार होतील, तेही आहे. आणि घरी येताना परत म्हणजे वॉक करताना ह्या कार बघितल्या. ऑलरेडी त्या म्हणजे वॉकवेवरती म्हणजे पार्किंग लॉटमध्ये त्या पार्क केलेल्या होत्या प्रॉपर कार. आणि आता त्याच्या बाजूला एवढा मोठा स्नो जमा झालेला आहे. आता ह्या लोकांना त्यांच्या गाड्या काढायचं म्हटलं तर किती प्रॉब्लेम. आणि हा स्नो शॉव्हल करायला पण इतका हार्ड आहे ना की अगदी तो असा फोडून काढावा लागतोय आणि तेव्हा कुठे तो निघतच नाही आहे. खूपच त्रास होतो आहे. तर आता ह्यांना हे सगळं स्नो क्लिनिंग करायलाच किती प्रॉब्लेम होणार आहे. गाड्या अगदी स्नोनी भरल्या आहेत, जागाच नाही आहे. आणि आम्ही इथे आलो आमच्या गाडीजवळ आणि म्हटलं की आपली गाडी पण आता आज काढलीच नव्हती बाहेर. तर मग एक चक्कर मारून येऊयात म्हणून. नाहीतर मग तेच परत की डिस्चार्ज होऊ शकते बॅटरी. रोज एकदा तरी गाडी थोडी बाहेर निघाली म्हणजे मग ते जरा चांगली राहते. म्हणजे तसं काही होत नाही ॲक्च्युली, पण सेफ्टीसाठी, द सेफर साईड, की ठीक आहे असं जर काही झालं तर उगाच अजून प्रॉब्लेम. त्यापेक्षा ते व्हायलाच नको म्हणून एक्स्ट्रा प्रिकॉशन. स्नोमध्ये लाईट पण खूप रिफ्लेक्ट होतात, म्हणजे एवढे चमकतात ना डोळ्यांवरती. खूप त्रास होतो रात्रीचं ड्रायव्हिंग करायला. ओके, चलो, बाय बाय. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करा चॅनलला, आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण सांगा सबस्क्राईब करायला. थँक्यू.